ओके. तर अडवान्स जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला बघायचं आहे आता होइस्टिंग. ओके. होइस्टिंग कन्सेप्ट, होइस्टिंग डॉट जेएस. ठीक है. होइस्टिंग, होइस्टिंग इन जावास्क्रिप्ट. ओके. जावास्क्रिप्ट. आता बघा, आपण व्हेरिएबल जिथे डिक्लेअर करतो ना, तिथून आपल्याला समजतं की आपल्याला हे व्हेरिएबल कुठे ॲक्सेसिबल असतील, कुठे ॲक्सेसिबल नसतील. ठीक आहे. जर आपण योग्य पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेरेशन्स केले तर काय होतं, आपल्याला होस्टिंग हा प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघूया की होस्टिंग कसं होतं. ठीक आहे. आणि होस्टिंगमध्ये काय होतं. ठीक आहे. आता आपण काय करतो, सिम्पली एक व्हेरिएबल डिक्लेअर केला मी. ठीक आहे. लेट num1 इज इक्वल टू 100. ठीक आहे. आणि कन्सोल डॉट लॉग मी याला जर का केलं num1. ओके. तर काय होईल, हा जो व्हेरिएबल आहे num1 नावाचा, हा इझिली या लाईन नंबर 6ला ॲक्सेसेबल असेल. असेल ना. हो सर. ओके. बट होस्टिंगमध्ये काय होतं, आपलं व्हेरिएबल जर का नंतर डिक्लेअर झाले आपले समजा. ठीक आहे. म्हणजे अगोदर आपण काय केलं, प्रिंट केला व्हेरिएबल, नंतर त्याला डिफाईन केलं किंवा नंतर त्याला डिक्लेअर केलं, तर तेव्हा काय होतं, होस्टिंगचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. नोड, सॉरी, सी डी कन्स ॲडव्हान्स जे एस आहे, ॲडव्हान्स जे एस. ओके. नोड होस्टिंग डॉट जे एस. आता बघा काय झालं, इथे 100 आपल्याला व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. बट आता हा जो व्हेरिएबल आहे, मी याला डिक्लेअर केलं, इथे खाली डिक्लेअर केलं याला. ठीक आहे. पहिले काय केलं मी, व्हेरिएबलला प्रिंट केलं, नंतर इथे व्हेरिएबलला डिक्लेअर केलं. ठीक आहे. आणि नंतर त्याला डिफाईन सुद्धा केलं. तर तेव्हा काय होईल, मी जर का इथे रन केला या फाईलला, तर काय होईल, कॅन नॉट ॲक्सेस num1 बिफोर इनिशियलायझेशन. ठीक आहे. म्हणजे काय होतं, num1 जी व्हॅल्यू आहे, हे जे num1 आहे ना, हे व्हेरिएबल, हा काय होतो, हा टॉपला जातो, इथे चेक करून तिथे सांगतो त्याला की हा डिक्लेअर तर केलेला आहे बट तो इनिशियलाइज झालेला नाहीये. म्हणजे इन जावास्क्रिप्ट होतं काय, तुमचे जे व्हेरिएबलचे डिक्लरेशन्स जे आहेत ना, ते काय होतात, तुमचे व्हेरिएबल डिक्लरेशन्स म्हणा किंवा तुमचे जे फंक्शन डिक्लरेशन्स जे असतात, ते काय होतात, ते होस्टेड होतात. म्हणजे काय होतं, ते वरती जातात. ठीक आहे. बट काय होतं, फक्त त्यांचे नेम जे आहेत ना, म्हणजे इथे num1 असेल, इन फ्युचर इथे लेट num2 असेल. ठीक आहे. num2. ठीक आहे. तर होतं काय इथं, हा व्हेरिएबल फक्त डिक्लेअर केला इथे. ओके. इनिशियलाइज नाही केला. बट इथं होईल काय, हा num2 सुद्धा वरती जाईल, तिथे सांगेल की ह्या ह्या नावाचा व्हेरिएबल जो आहे, हा इथे डिक्लेअर केलेला आहे. बट त्याचं जे इनिशियलायझेशन आहे, म्हणजे त्याच्यामधील जी व्हॅल्यू आहे, 100 नावाची जी व्हॅल्यू आहे, हे व्हॅल्यू इथे वरती घेऊन जात नाही तो लाईन नंबर 5ला किंवा इथे लाईन नंबर 6ला, आणि तो प्रिंट करत नाही ती व्हॅल्यू. ठीक आहे. त्यामुळे इथे होस्टिंगचा कन्सेप्ट तयार होतो. ठीक आहे. मग आपण होस्टिंगमध्ये काय सांगू शकतो की इन होस्टिंग डिक्लरेशन होस्टेड टू द टॉप. काय सांगू शकतो आपण, इन होस्टिंग इन होस्टिंग डिक्लरेशन डिक्लरेशन
होइस्टेड होइस्टेड टू दी टॉप. म्हणजे काय होतं, डिक्लेअर केला व्हेरिएबल तो फक्त काय म्हणजे डिक्लेरेशन काय होतील, ते टॉपला जातील. बट इनिशियलायझेशन्स बट इनिशियलायझेशन्स बट इनिशियलायझेशन्स इज नॉट. ओके. समजत आहे तुम्हाला काय सांगत आहे मी? इन होइस्टिंग डिक्लेरेशन्स आर होइस्टेड टू द टॉप, टू होइस्टेड टू दी टॉप. ओके. टू दी टॉप बट इनिशियलायझेशन्स इज नॉट. ओके. आता बघा इथे होईल काय. आता लेटमध्ये काय झालं, इथे नम1ला इथे काय सांगितलं त्यानं, कॅन नॉट ॲक्सेस नम1 बिफोर इनिशियलायझेशन. हा रेफरन्स एरर देईल तो कधी लेटमध्ये, कॅन नॉट ॲक्सेस नम1 बिफोर इनिशियलायझेशन. ठीक आहे. आता आपण हे झालं लेटमध्ये. ठीक आहे. आता आपण कॉन्स्टमध्ये बघूया. हे मी असंच ठेवतोय. ठीक आहे. आता आपण कॉन्स्टमध्ये बघूया. कॉन्स्ट फर्स्ट नेम. ठीक आहे. फर्स्ट नेम इज इक्वल टू आशिष साळुंके. ठीक आहे. ओके. आता काय केलं आपण, व्हेरिएबल डिक्लेअर केला. कन्सोल डॉट लॉग करूया. कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस फर्स्ट नेम. आता याला जर का मी रन केलं तर काय झालं, आशिष साळुंके इथे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता हेच जर का मी डिक्लरेशन जे आहे किंवा डिफाईन जे आपण त्याला केलंय त्या व्हेरिएबलला, हे मी लाईन नंबर 8ला याला डिक्लेअर केलं आणि त्याला डिफाईन केलं, त्याच्यामध्ये सेम व्हॅल्यू आहे. आता काय होईल, आता बघा मी फाईल रन केली तर आपल्याला एरर काय आला, फर्स्ट नेम बिफोर इनिशियलायझेशन, कॅन नॉट ॲक्सेस फर्स्ट नेम बिफोर इनिशियलायझेशन. म्हणजे सांगतं काय ते, पहिले तुम्ही फर्स्ट नेमला इनिशियलाइज करा, म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू फिल करा. ठीक आहे. फर्स्ट नेममध्ये, आणि नंतर त्याला तुम्ही ॲक्सेस करू शकता. पहिले अगोदर तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे. या फर्स्ट नेमला तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे. मग याने असंही सांगायला पाहिजे होतं की हा मला व्हेरिएबल मिळालाच नाही. ठीक आहे. पण काय होतं, तिथं जे व्हेरिएबलचे डिक्लरेशन जे आहे ते टॉपला जातं आणि सांगतं तिथं की फर्स्ट नेम नावाचा हा व्हेरिएबल आहे, परंतु त्याच्यामधली व्हॅल्यू तिथे त्याला इनिशियलाइज होत नाही, म्हणजे ती व्हॅल्यू तिथे त्याला मिळत नाही. मग होस्टिंगमध्ये मी अगोदरच सांगितलेलं काय होतं, इन होस्टिंग डिक्लरेशन्स आर होइस्टेड टू द टॉप बट इनिशियलायझेशन्स इज नॉट. ओके. म्हणजे त्याच्यामधले इनिशियलायझेशन्स म्हणजे व्हॅल्यू, ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तिथे वरती जात नाही. समजतंय? म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, लेटमध्ये आणि कॉन्स्टमध्ये सुद्धा अगोदर तो व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागेल, तो व्हेरिएबल डिफाईन करावा लागेल, नंतर तो व्हेरिएबल तिथे आपण खाली ॲक्सेस करू शकतो. अगोदरच त्याला आपण ॲक्सेस करू शकत नाही. आणि जर आपण तसं केलं तर आपल्याला रेफरन्स एररमध्ये काय सांगेल, तो कॅन नॉट ॲक्सेस दिस व्हेरिएबल बिफोर इनिशियलायझेशन. ओके. ही आहे आपली होस्टिंगची कन्सेप्ट. आता हेच व्हेरिएबल आपण, मी याला कमेंट आउट करतो. ठीक आहे. आता आपण व्हॅरने घेऊया. आता व्हॅरने मी फर्स्ट नेमला इथे डिक्लेअर केला, याला मी डिफाईन केला अनिकेत सपकाळ. ओके. अनिकेत सपकाळ. आणि कन्सोल डॉट लॉग केलं मी त्याला फर्स्ट नेम. ओके. आता याला जर का मी या फाईलला रन केलं तर काय होईल, अनिकेत सपकाळ मला मिळून जाईल का, कारण मी त्याला पहिले डिक्लेअर केलं, त्याला डिफाईन केलं आणि
म्हणजे इनिशियलायझेशन केलं किंवा डिफाईन केलं म्हणा तुम्ही, सेमच आहे. आणि त्याला मी इथे ऍक्सेस केलं लाईन नंबर 13ला. आता हे पॉसिबल आहे. हे लेट आणि व्हॅर मध्ये सुद्धा पॉसिबल आहे, कारण की हा कोड जो आहे हा टॉप टू बॉटम आपण राईट करत आलेलो आहे. बट इथे अनिकेत सपकाळ मिळाला. बट हेच जर का मी लाईन नंबर ही जी 12 आहे, ही आपण याचे डिक्लरेशन्स आपण इथे लाईन नंबर 14ला केले आणि त्याला अगोदर ऍक्सेस केलं. आता काय एरर मिळेल आपल्याला? लेट आणि व्हॅर मध्ये लेट आणि कॉन्स्ट मध्ये काय मिळालं होतं आशिष? कॅन नॉट ऍक्सेस दिस व्हेरिएबल. व्हेरिएबल कोणता असू द्या, व्हेरिएबलकडे लक्ष नका देऊ देऊ म्हणजे त्याचे डिक्लरेशन्स काय करतं, ते टॉपला घेऊन जातं, पण इनिशियलायझेशन घेऊन जातं का आशिष? नाही सर. नाही ना. नाही. पण ओके. व्हॅर मध्ये होईल सर. आता व्हॅर मध्ये काय होतं? व्हॅर मध्ये व्हॅल्यू नाही मिळणार आपल्याला, हे लक्षात घ्या. व्हॅर मध्ये काय होईल? आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल? अनडिफाईन. हा इथे थोडासा तुम्हाला डाऊट करेल. व्हॅर कोणता? व्हॅर. व्हॅर मध्ये आपल्याला तो एरर नाही देणार. तो काय सांगेल? इथे काय मिळत होतं आपल्याला? कॅन नॉट ऍक्सेस दिस व्हेरिएबल बिफोर इनिशियलायझेशन. ओके. परंतु व्हॅर मध्ये काय होतं सांगा? अनडिफाईन आलं ना सर. हा, व्हॅर मध्ये काय होईल? आणि व्हॅर मध्ये मिळेल आपल्याला अनडिफाईन. मग लक्षात ठेवायचं की लेट आणि कॉन्स्ट मध्ये काय करतं? व्हेरिएबलला काय करतं? ते वरती घेऊन जातं. परंतु त्याच्या म्हणजे व्हेरिएबलला डिक्लेरेशन्सला हा जावास्क्रिप्टचा कंपायलर काय करतो? वरती घेऊन जातो, परंतु त्याच्या व्हॅल्यूला तो वरती नेत नाही. म्हणून तिथे आपल्याला एरर येतं. तिथे रेफरन्स एरर मध्ये आपल्याला काय मिळेल? कॅन नॉट ऍक्सेस दिस व्हेरिएबल बिफोर इनिशियलायझेशन. ठीक आहे. परंतु आपल्या व्हॅरमध्ये व्हॅरमध्ये आपल्याला मिळेल, व्हॅल्यू मिळेल तिथे अनडिफाईन. ओके. ठीक आहे. काही डाऊट? समजतंय काय सांगायचा प्रयत्न करत आहे मी? समजलं सर, पण आता ते असं जर यूज करायचं असेल तर म्हणजे समजा आता एक्झाम्पल कसं होईल याचं एक्झाम्पल प्रोजेक्ट मध्ये असं, वगैरे. आता प्रोजेक्टमध्ये जर का तुम्ही एक फंक्शन घेतलं, ठीक आहे, आणि त्याचे व्हेरिएबल किंवा एखादी मेथड तुम्ही राईट केली आणि त्याचे व्हेरिएबल जे आहेत ते व्हेरिएबल मेथडच्या खाली समजा हा समथिंग कोड आहे, ठीक आहे. आता सिम्पली मी काय करतो, इथे कन्सोल डॉट लॉग घेतो. कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग. आता हा एक समथिंग एक फंक्शन आहे, हा कोड आहे. इथे हा लास्ट नेम नावाचा मी व्हेरिएबल घेतला. ओके. आता हा लास्ट नेम नावाचा व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मला जर का मिळाल्याच नाही, तर हे लास्ट नेम इथे प्रिंट होऊन रन होईल का? इथे काय सांगतं ते बघा. लास्ट नेम इज नॉट डिफाईन. ओके. आता परंतु मी इथे लास्ट नेमला लेटने डिक्लेअर केलेलं आहे, ठीक आहे. तरी सुद्धा तो तेच एरर देणार आहे मला, लास्ट नेम बिफोर इनिशियलायझेशन. म्हणजे काय होईल? इथे जे अनवॉन्टेड डिक्लरेशन जे आहेत ते इथे टाळल्या जातील तुमचे. म्हणजे विनाकारणचे जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो किंवा डिफाईन करतो ते तुम्ही इथे टाळू शकता. ठीक आहे. जे तुमचे व्हेरिएबल इथे ओके. वरती डिक्लेअर झालेले असतील तेच तुम्ही तिथे खाली ऍक्सेस करू शकता इथे. ठीक आहे. विनाकारणचे अनवॉन्टेड व्हेरिएबल जे आहेत इथे डिक्लेअर करायचे नाहीत. ठीक आहे. आता बघा, आपण बघणार आहे आता नेक्स्ट टॉपिक, करिंग. ठीक आहे. आता करिंग मध्ये काय होतं? आता एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला ट्रान्सफॉर्म करतं एका सिक्वेन्समध्ये, ठीक आहे. आणि प्रत्येक फंक्शन्स काय करतं? प्रत्येक फंक्शन्स एक सिंगल
आर्ग्युमेंटला घेतं तिथे. ठीक आहे. आणि अशा आपण मल्टिपल आर्ग्युमेंट्स काय करू शकतो? आर्ग्युमेंट्स म्हणजे काय? आता आपण एक फंक्शन बघितलं होतं बघा, पॅरामीटराइज फंक्शन्स. त्याला आपण पॅरामीटर्स पास करतो. ठीक आहे. आता तुम्ही त्याला आर्ग्युमेंट्सही म्हणू शकता, किंवा तुम्ही त्याला पॅरामीटर्स सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. करिंग डॉट जेएस. आता बघा, मी एक फंक्शन राईट करतो. सर्वात अगोदर ते एक फंक्शन घेऊया आपण. फंक्शन पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज, आणि सिम्पली आपण एक फंक्शन घेऊया, कन्सोल डॉट लॉग. आणि इथे काय करूया आपण, फंक्शनला कॉल करूया. तर फंक्शनचं नेम पण घ्यावं लागेल ना आपल्याला. फंक्शन घेतलं मी इथे ॲड. ठीक आहे. आणि मी ॲडला कॉल केला. सर्वात अगोदर आपण विदाऊट करिंग घेऊया. ठीक आहे. विदाऊट करिंग. करिंग काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहिले आपण एक्झाम्पल घेऊया, नंतर करिंग काय आहे हे आपण घेऊया. ठीक आहे. करिंग. ओके. आता बघा, मी काय केलं, इथे 3 पॅरामीटर्स डिक्लेअर केले, ए कॉमा बी कॉमा सी. ठीक आहे. ॲड नावाचं फंक्शन आहे, ॲडला मी कॉल केलं. आता मला इथे किती व्हॅल्यू पास करावं लागतील? हे पॅरामीटराइज फंक्शन होईल सर्वात अगोदर. तर सांगा ना, मला किती व्हॅल्यू पास करावं लागतील इथे? 3 सर. 3 व्हॅल्यू पास करावं लागतील. मी केलं 10 कॉमा 10 कॉमा 10. ठीक आहे. आणि मी इथे याची ॲडिशन जर का केली, तर ॲडिशनमध्ये मला ए प्लस बी प्लस ए प्लस बी प्लस सी. ओके. 3 व्हॅल्यू डिक्लेअर केल्या, 3 पॅरामीटर डिक्लेअर केले, 3 व्हॅल्यू मिळाल्या. ओके. आता बघा, आउटपुटमध्ये काय मिळेल मला? 30 भेटेल सर. आउटपुटमध्ये मला 30 मिळेल. ओके. याच्यात काही डाऊट? अनिकेत? नो सर. नो. ठीक आहे. आता मी इथून कन्सोल डॉट लॉग काढून टाकलं समजा, मी अशा पद्धतीने फंक्शन राईट करू शकतो का? मी या व्हॅल्यूला रिटर्न करू शकतो का? थोडं वेगळं जर का लिहिलं, मी याला केलं मी रिटर्न. ठीक आहे. रिटर्न केलं. रिटर्न केलं मी ए प्लस बी प्लस ए प्लस बी प्लस सी. ओके. मग या व्हॅल्यू कशा सेंड करू शकतो मी? तर या ॲडला जिथं मी कॉल केलंय, ठीक आहे, ॲडला जिथं कॉल केला तिथून मी व्हॅल्यू पास करू शकतो, आणि याला प्रिंटही करावं लागेल. म्हणून सॉरी, एकदा परत राईट करतो. कन्सोल डॉट लॉग, आणि ॲडला कॉल केलं. आणि ॲडला कॉल करून याला क्लोज केलं. आता इथे व्हॅल्यू पास करू शकतो मी ॲडला, 10 कॉमा 10 कॉमा 10. ठीक आहे. याचंही आउटपुट मला काय मिळेल? 30 मिळेल. आता हे इथं काय झालं, एकच फंक्शन आहे, पण काय होतं इथं, 3 पॅरामीटर्स पास केले मी, 3 पॅरामीटर घेतले, त्यांना 3 आर्ग्युमेंट्स पास, म्हणजे 3 आर्ग्युमेंट घेतल्या, तिथं मी 3 व्हॅल्यू तिथे पास केल्या. ओके. परंतु करिंगमध्ये काय होतं, आता इथे कोडची रिडेबिलिटी समजत आहे का आपल्याला? आता इथे मी जर का वेगवेगळे फंक्शन घेतले, तर काय होईल, मला इथे प्रत्येक फंक्शन वेगवेगळं पाहिजे. त्या प्रत्येक फंक्शनची व्हॅल्यू वेगवेगळी गेली पाहिजे. एका फंक्शनला एकच पॅरामीटर पास केला गेला पाहिजे. वेगवेगळे पॅरामीटर्स वेगवेगळ्या फंक्शनला पास करता आले पाहिजे. म्हणजे काय होईल, आपल्याला समजेल की या फंक्शनमध्ये हा एक पॅरामीटर आहे, त्या फंक्शनमध्ये दुसरा आर्ग्युमेंट आहे, तिसऱ्या फंक्शनमध्ये तिसरी आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे काय होईल, कोडची रियुजेबिलिटी वाढेल, कोडची रिडेबिलिटी वाढेल तिथे. ठीक आहे. इथं काय झालं, इथं एकच फंक्शन आहे, 3 आर्ग्युमेंट घेतल्या, 3 व्हॅल्यू तिथे पास करता येतात मला. समजत आहे?
आता हेच एक्झाम्पल आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. ठीक आहे. तर वेगळ्या पद्धतीने कसं, आता तेच फंक्शन जर का आपल्याला करिंग मध्ये लिहायचं असेल, ठीक आहे, तर काय करू शकतो आपण, सर्वात अगोदर तर आपल्याला एक फंक्शन घ्यावं लागेल. ठीक आहे, मी घेतलं फंक्शन. आपण इथं असे घेऊ शकतो, ऍड. इथं आपण असं घेऊ शकतो, करिंग फंक्शन. इथे नेम तुम्ही काही घेऊ शकता बरं का, करिंग फंक्शन घेऊ शकता, ऍड व्हॅल्यू घेऊ शकता. ठीक आहे. आता इथे करिंग फंक्शन तुम्हाला वाटत असेल की करिंग घेते शिकवते आपण, तर आपण करिंगच घेतो तिथं, तसं काही नाही. आपण इथे ऍड व्हॅल्यू नावाचं फंक्शन सुद्धा घेऊ शकतो, ऍड व्हॅल्यूज. ओके, कर्ली ब्रॅकेट्स, ओपन क्लोज. ओके. आता हे एक सिंपल फंक्शन घेतलं मी. ठीक आहे. आता मी काय सांगितलं, प्रत्येक फंक्शनला आपल्याला एक एक आर्ग्युमेंट पास करायची, म्हणून मी याला एक व्हॅल्यू पास केली. ठीक आहे. त्यानंतर मी एक फंक्शन रिटर्न केलं. रिटर्न, रिटर्न, रिटर्न काय करत आहे मी, फंक्शन करत आहे. सो फंक्शन पॅरेंथेसिस, कर्ली ब्रॅकेट्स, ओपन क्लोज. याही फंक्शनला मी दुसरा पॅरामीटर पास केला, बी नावाचा. परत त्याच्या आतमध्ये बघा, या रिटर्न फंक्शनच्या आतमध्ये परत मी रिटर्न केलं एक दुसरं फंक्शन. ठीक आहे. त्यालाही परत मी एक सी नावाचा पॅरामीटर पास केला. आता बघा काय होऊ राहिलं, एक फंक्शन बनवलं ऍड व्हॅल्यूज नावाचं, ते इथं ओपन झालं, इथे क्लोज झालं एंडला, याच्या खाली काहीच नाहीये. ठीक आहे. त्यानंतर मी रिटर्न केलं दुसरं फंक्शन, त्याला पास केलं बी, बी पॅरामीटर. परत रिटर्न केलं तिसरं फंक्शन, त्याला पास केली सी नावाची आर्ग्युमेंट किंवा सी नावाचा पॅरामीटर पास केलं. ठीक आहे. आता इथे आपण काय करू शकतो, रिटर्न करू शकतो. रिटर्न करावं लागेल ना आपल्याला, इथे व्हॅल्यू आपण रिसिव्ह केले. ठीक आहे, पॅरामीटर डिक्लेअर केले, आपण त्याला व्हॅल्यू पास करणार. इथं त्या व्हॅल्यू रिसिव्ह पण करत आहे. आता त्या व्हॅल्यू सोबत आपल्याला काय करायचे, तर आपण ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. काय केलं मी, त्यांना त्यांची ऍडिशन केली. ठीक आहे. आता ऍडिशन केल्याच्या नंतर यांना सर्वात खाली मी प्रिंटही करावं लागेल आणि त्याला कॉलही करावं लागेल. कोणाला, या ऍड व्हॅल्यूजला कॉल करावं लागेल. सो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस मध्ये ऍड व्हॅल्यूजला मी कॉल करावं लागेल आणि इथून मला त्याला व्हॅल्यू पास करावं लागतील. इथून मी व्हॅल्यू पास करतो 10, पॅरेंथेसिस 10 आणि पॅरेंथेसिस मध्ये 10. ठीक आहे. आता बघा ऍड व्हॅल्यूज इथे कॉल झाला, त्याला मी इथे 10 व्हॅल्यू पास केली, ए मध्ये गेली. परत पॅरेंथेसिस मध्ये 10 व्हॅल्यू पास केली, ती बी मध्ये व्हॅल्यू गेली. परत सी मध्ये 10 व्हॅल्यू पास केली, ती सी मध्ये गेली. ठीक आहे. आणि याला कन्सोल डॉट लॉग मध्ये प्रिंट केला. प्रिंट मध्ये काय सांगितलेलं, रिटर्न करून काय करायचं, ए प्लस बी प्लस सी. आणि हे ए प्लस बी प्लस सी हे रिटर्न कोणाला होते, या ऍड व्हॅल्यूजला होते. ठीक आहे. आणि ऍड व्हॅल्यूज मध्ये ए प्लस बी प्लस सी होऊन आपण इथे या कन्सोल डॉट लॉग मध्ये ऍड व्हॅल्यूजला कॉल करत आहे. ओके. जर आपण तिथे ऍड व्हॅल्यूजला कॉल केलं तर आपल्याला इथे सुद्धा काय व्हॅल्यू मिळेल, 30 मिळेल. जर मी इथे व्हॅल्यू चेंज केली, मी इथे व्हॅल्यू केली 30, हे 20 हे 20 झालं, मी इथे व्हॅल्यू केली 80. ॲट 80 प्लस 10 प्लस 10 किती झाली, 100. तर इथे मला 100 व्हॅल्यू मिळेल. या पद्धतीनं समजतंय, समजत आहे मी काय सांगितलं तुम्हाला. हाँ हॅलो. सर। ओके. तर आता बघा, आता करिंग फंक्शन मध्ये जर का सांगायचं झालं तर, करिंग इज अ टेक्निक करिंग इज अ
टेक्निक क्या है? इट इज अ टेक्निक इन जावास्क्रिप्ट जावास्क्रिप्ट where a function where a function is transformed is transformed into is transformed into a sequence. ठीक है? In sequence of functions into a sequence of functions. आता बघा, हा फंक्शनचा एक सिक्वेन्स आहे का नाही? हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे, हे एक रिटर्न फंक्शन आहे, हे रिटर्न फंक्शन पास करत आहे या फंक्शन्सला, हे फंक्शन्स इथे कॉल करत आहे, या कॉलमध्ये आपल्याला तिथे तीन व्हॅल्यू मिळत आहे, तीन व्हॅल्यू पास करत आहे आपण, त्या व्हॅल्यू इथे एक एक आर्ग्युमेंट एक एक व्हॅल्यू घेत आहे. ठीक आहे? इंटू अ सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स इच टेकिंग अ सिंगल आर्ग्युमेंट. म्हणजे इच फंक्शन्स, इच म्हणू शकता तुम्ही, इच फंक्शन्स म्हणू शकता किंवा इच म्हणू शकता. सिम्पली आपण इच फंक्शन्स म्हणूया इथे. इच फंक्शन्स टेकिंग अ सिंगल आर्ग्युमेंट्स. ओके. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे? याची जर का आपण करिंग फंक्शन्स राईट केले तर काय होऊ शकतं? याची रियुजिबिलिटी वाढते, रियुजिबिलिटी, कोड रियुजिबिलिटी. ओके. परत कोडची रिडेबिलिटी, कोड रीडेबिलिटी. ओके. functions become functions become more readable, become more readable, readable. Okay. And you can create more specified functions, specified functions. आपण वेगळ्या पद्धतीने फंक्शन्स राईट करू शकतो. इच फंक्शन्सला आपण तिथे एक सिंगल आर्ग्युमेंट पास करू शकतो. ठीक आहे? त्यामुळे काय होईल? प्रत्येक फंक्शन एक सिंगल आर्ग्युमेंट घेईल तिथे. ठीक आहे? यामुळे काय होईल? आपल्या कोडची रियुजेबिलिटी वाढेल, कोडची रिडेबिलिटी वाढेल तिथे. ठीक आहे? काही डाऊट करिंगमध्ये आपल्याला? एक वेगळे एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं करिंगमध्ये तर कसं घेऊ शकतो आपण? इथे मी एक वेगळे एक्झाम्पल जर का घेतलं तर बघा, सिम्पली आपण तिथे एक फंक्शन घेऊया मुंबई नावाचं. ठीक आहे? फंक्शन मुंबई, फंक्शन मुंबई पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. आता मी याला रिटर्न केला, रिटर्न फंक्शन पॅरेंथेसिस. याच्यामध्ये काय घेतलं मी? याच्या सर्वात अगोदर याच्यामध्ये घेऊया, याच्यामध्ये काय घेऊया आपण? कॅपिटल. ठीक आहे? कॅपिटल नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. या फंक्शनमध्ये घेऊया आपण इकॉनॉमी किंवा ठीक आहे, इकॉनॉमी घेऊया, इकॉनॉमी. ठीक आहे? कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. परत इथे रिटर्न करू शकतो आपण, रिटर्न फंक्शन पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. परत इथे काय करू शकतो आपण?
ते कॅपिटल झालं, इथे इकॉनॉमी झालं, इथे आय टी हब करूया. आय टी हब नावाचं फंक्शन पॅरामीटर डिक्लेअर केला म्हणजे इथे. ठीक आहे. आता आपण रिटर्न मध्ये काय करू शकतो? रिटर्न मध्ये आपल्याला स्ट्रिंग जोडायचे असतील तर आपण काय करू शकतो? याला कोणतं साईन म्हणतात सांगा? टिल्डे. ओके, सॉरी टिल्डे नाही, बॅकटिक. ओके, या बॅकटिकचं साईन यूज करून आपण जी स्ट्रिंग पाठवणार आहे ती इथे कनेक्ट करू शकतो. म्हणून मी इथे काय केलं, आता व्हेरिएबलला डिक्लेअर कसं करायचं, इथे याला रन कसं करायचं. ठीक आहे. सो कॉन्स्ट, या पद्धतीने आपण याला रन ही करू शकतो. काय नावाचं फंक्शन आहे? मुंबई. ठीक आहे. आता याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो आपण. सो इन्फो अबाउट मुंबई. ओके, इज इक्वल टू, फंक्शनचं नाव काय आहे सांगा पटकन. फंक्शनचं नाव काय आहे? मुंबई. पॅरेंथेसिस, त्या पॅरेंथेसिस मध्ये काय सांगू शकतो आपण? पहिली व्हॅल्यू जर का पाठवायची असेल, कॅपिटल. कॅपिटल काय आहे? सॉरी, इथे महाराष्ट्र नावाचं फंक्शन पाहिजे होतं, तेव्हा ती कॅपिटल मुंबई आलं असतं. ओके, इथे महाराष्ट्र करूया आपण. महाराष्ट्र, सॉरी. ठीक आहे. आणि इथं कॅपिटल येईल, मला असं घ्यायचं होतं ते. तर कॅपिटल काय येईल मग? मुंबई. आणि इथे काय येईल? महाराष्ट्र. ठीक आहे. कॅपिटल मुंबई आहे. नंतर परत त्याला एक व्हॅल्यू पाठवायची असेल आपल्याला, तर या पद्धतीने पाठवू शकतो आपण. हे करिंग फंक्शनच आहे बरं का. त्याला व्हॅल्यू काय पाठवू शकतो आपण? आता इथे नेक्स्ट व्हॅल्यू काय नाव आहे सांगा? इकॉनॉमी. आता इकॉनॉमीमध्ये तर व्हॅल्यू काय पाठवू शकतो आपण? 11 CR. ओके. आता इथे प्रिंट करायचं झालं याला, तर प्रिंट कसं करू शकतो? कन्सोल कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस आणि इन्फो अबाउट मुंबईला कॉल करावं लागेल, कारण की जे हे महाराष्ट्र फंक्शन आहे हे स्टोअर कशामध्ये झालेलं आहे आता? इन्फो अबाउट मुंबईमध्ये. सो इन्फो अबाउट मुंबईला कॉल करावं लागेल. आणि इथे आपण जी लास्ट व्हॅल्यू घेतली ना, आय टी हब, ती पास करावं लागेल. सो आय टी हब न्यू मुंबई करतो मी इथे, न्यू मुंबई. ओके. आणि आता इथे रिटर्नमध्ये आपल्याला, इथे मी व्हॅल्यू तर पास केलं आहे, मुंबई पास केलं, 11 CR पास केलं, इथे न्यू मुंबई पास केलं. आता ही व्हॅल्यू मला इथे घ्यायच्या आहेत ह्या. ठीक आहे. ह्या इथे आल्या सुद्धा, कॅपिटल इथे मुंबईमध्ये आलं, 11 CR इथे इकॉनॉमीमध्ये, सॉरी, इकॉनॉमी मी LNCR टाकली. ठीक आहे. तिथे इकॉनॉमी काय आहे ते एवढं लक्ष देऊ नका, फक्त कन्सेप्टकडे लक्ष द्या. आणि आय टी हब मी काय टाकलं? न्यू मुंबई टाकलं. आता मला ही स्ट्रिंग आहेत, ह्या स्ट्रिंग मला कनेक्ट करायच्या, तर आपण काय करू शकतो? बॅकटिकने त्याला कनेक्ट करू शकतो. बॅकटिक डॉलर आणि कर्ली ब्रॅकेट्स. आता इथे होईल पहिली व्हॅल्यू काय घेतली मी इथे? कॅपिटल. सो कॅपिटल, तुम्ही इथे कॉमाही देऊ शकता. ठीक आहे. कॉमा डॉलर कर्ली ब्रॅकेट्स, इथे तुम्ही इकॉनॉमी घेऊ शकता, इकॉनॉमी, परत कॉमा डॉलर कर्ली ब्रॅकेट्स, सॉरी, वन लाईन मध्येच घेऊया, समजायला थोडं सोपं जाईल. ओके. आणि इथे लास्ट व्हॅल्यू काय आहे? आय टी हब. सो आय टी हब. ओके. आता मी याला जर का रन केलं तर काय होईल बघा. सिम्पली मला काय मिळेल? मुंबई मिळेल, 11 CR मिळेल आणि न्यू मुंबई मिळेल. आता काय झालं, हे महाराष्ट्र नावाचं एक फंक्शन आहे. या आता मी ते 3 फंक्शन तयार केले, एक महाराष्ट्र, एक दुसरं रिटर्न फंक्शन आहे इकॉनॉमी, तिसरं रिटर्न फंक्शन आहे आय टी हब हे. ठीक आहे. आणि या रिटर्नमध्ये काय केलं मी? याला कनेक्ट केलं फक्त, बाकी काही नाही केलेलं तिथे. ठीक आहे. ओके. आता हे रिटर्न कोणाला होते? या महाराष्ट्राला. हे रिटर्न कोणाला होते? या महाराष्ट्रालाच रिटर्न होते. आता ईच फंक्शन काय करत आहे? एक सिंगल आर्ग्युमेंट घेत आहे, म्हणून याला आपण करिंग फंक्शन म्हणू शकतो. ठीक आहे.
आता या कॅपिटलला ही मुंबई व्हॅल्यू पास झाली, या इकॉनॉमीला ही 11 CR पास झाली, ठीक आहे. या आय टी हबला ही न्यू मुंबई व्हॅल्यू पास झाली. म्हणजे जसे जसे तुम्ही इथे फंक्शन क्रिएट करत, आता इथे मी वरच्याही एक्झाम्पलमध्ये 3च फंक्शन घेतले. एक मेन फंक्शन घेतलं, 2 रिटर्न फंक्शन केले आणि रिटर्नमध्ये इथं त्याचे ॲडिशन केली. इथेही काय केलं मी, महाराष्ट्र फंक्शन केलं, 2 रिटर्न केले, इथे रिटर्नमध्ये इथे कनेक्ट केलं स्ट्रिंगला, ठीक आहे. परंतु तुम्ही तसं नाही करता, तुम्ही 5ही किंवा 7 फंक्शन किंवा जेवढे फंक्शन तुम्हाला बनवायचे ना रिटर्न, तेवढे फंक्शन बनवू शकता. परंतु काय होईल, प्रत्येक फंक्शन एक सिंगल आर्ग्युमेंट तिथे घेणार आहे. कुठे, करिंगमध्ये, ठीक आहे. हे आपलं करिंग. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही